नमस्कार. आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध ह्या पॉल ब्रंटन लिखित पुस्तकाचा अनुवाद आपण वाचत आहोत. आज आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. शोधाची नांदी. भूगोलाच्या शिक्षकाच्या हातात एका टोकाकडे निमुळती होत जाणारी लांबलचक काठी आहे. ती काठी ते वर्गात टांगलेल्या कागदी नकाशाकडे वळवतात. त्यांच्यासमोर अर्धवट कंटाळलेला विद्यार्थी वर्ग असतो. शिक्षक विषुववृत्तीय रेषेच्या किंचित खालच्या बाजूला असलेल्या एका लाल भागावर काठीचं टोक टेकवतात. त्यांच्यासमोर बसलेल्या विद्यार्थ्यांचा ओसरता उत्साह त्यांना स्पष्ट दिसत असतो. तो वाढवण्यासाठी ते बारीक आवाजात हेल काढत एखादा साक्षात्कार व्हावा अशा आविर्भावात म्हणतात, भारताला ब्रिटिश शिरपेचातील सर्वात तेजस्वी हिरा म्हटलं जातं. हे शब्द कानावर पडताच दिवा स्वप्नात रममाण झालेला एक लहरी मुलगा खडबडून जागा होतो आणि मनोराज्यात दूरवर गेलेल्या आपल्या कल्पनेला शाळा म्हणवणाऱ्या भक्कम भिंतीच्या आत ओढून आणतो. त्याच्या कानाच्या पोकळीत भारत हा शब्द प्रवेश करताच त्याची नजर नकाशावरच्या भारत या छापील भागावर खिळून राहते. हा शब्द त्याच्या मनात गूढ आणि रोमांचकारक गर्भितार्थाच्या लहरी जागवतो. त्याच्या मनोभूमीत काही अवर्णनीय, अनाकलनीय असे विचारतरंग वारंवार निर्माण होतात. गणिताच्या शिक्षकांना जेव्हा हा विद्यार्थी मन लावून बीजगणित सोडवत आहे असं वाटत असतं, तेव्हा त्यांना हे ठाऊकही नसतं की हा छोटा बदमाश शाळेच्या डेस्कचा वापर काही गुप्त हेतूने करत आहे. कौशल्याने पसरवलेल्या पुस्तकांच्या ढिगामागे तो पागोटे घातलेली डोकी, धुळीने माखलेले चेहरे आणि मसाल्याने भरलेल्या बोटींची चित्र वेगाने काढण्यात दंग झालेला असतो. त्याचीही बालपणीची आणि किशोरावस्थेतील वर्षे निघून जातात, पण हिंदुस्थानाविषयीची त्याच्या मनातली आवड जराही धुसर होत नाही. उलट ती वाढत जाते आणि तिच्या लांब पसरलेल्या बाहूंमध्ये पूर्ण आशियाला घेऊ पाहते. तो तिथे शीघ्र गतीने पोचण्यासाठी उलट सुलट योजना आखत राहतो. सागराकडे धाव घेतो. या मार्गाने जाण्याचं धाडस करून भारताचं ओझरतं दर्शन तरी घेता येईल का, याचा सतत विचार करत राहतो. पण त्याच्या या सर्व योजना फोल ठरतात. तरीही तो आपल्या शाळेतील मित्रांसमोर अलंकारिक भाषेत आपल्या धाडसाचं वर्णन करतच राहतो. मग ऐकणाऱ्यांपैकी कोणी त्याच्या अपरिपक्व उत्साहाला सहज बळी पडला की त्याला पराकोटीचा आनंद होतो. त्यानंतर त्यांची गुप्त खलबतं आणि रहस्यमय हालचाली सुरू होतात. ते युरोपाच्या एका धाडसी भटकंतीची योजना आखतात. ही सहल मग आशियातून पुढे जात अरेबियातील एडन बंदरापर्यंत जाणार असते. या दीर्घ पदयात्रेतील निरागस धाडसीपणाच्या विचाराने वाचकांच्या ओठावर स्मित पसरेल. एडनला पोचल्यावर तिथल्या जहाजावरील कप्तानाला गाठता येईल आणि त्याला आपला मित्रही बनवता येईल. तो नक्कीच एक सहृदय दयाळू माणूस असेल. तो त्यांना त्याच्या जहाजातून पहिलं तीराला नेईल आणि एखाद्या आठवड्यानंतर ते भारतातील रस्ते तुडवायलाही लागतील याची त्या दोघांना खात्री असते. या दीर्घकालीन सहलीची तयारी वेगाने होऊ लागली. काटकसरीने वाचवलेले पैसे जमा झाले. त्यांना त्यांच्या भाबडेपणात जो एखाद्या फिरत्या प्रवाशाचा पोशाख वाटला होता त्याची गुपचूप जुळवाजुळव केली जाऊ लागली. नकाशे, मार्गदर्शक पुस्तकांची काळजीपूर्वक सल्लामसलत केली गेली. त्यातील रंगीत पानांनी आणि आकर्षक फोटोंनी त्यांच्या भटकण्याच्या इच्छेला खतपाणीच घातलं. शेवटी ते कोणत्या शुभदिनी नशिबाला निरोपाचा हात हलवत देश सोडतील हेही ठरवण्यात आलं. पण त्यांच्यासमोर काय वळून ठेवलं होतं हे कुणाला माहीत होतं. खरं तर त्यांनी त्यांची तारुण्यसुलभ ऊर्जा थोडी वाचवून ठेवायला हवी होती. त्यांचा प्रारंभिक आशावाद राखून ठेवायला हवा होता, कारण एका दुर्दैवी दिवशी एका मुलाच्या पालकांनी ही जय्यत तयारी शोधून काढली. त्याबद्दलची माहिती त्याच्या तोंडून वदवून घेतली आणि मग काय फटके. याच्या परिणामी त्यांना आणखी काय काय सहन करावं लागलं याचं वर्णन न केलेलंच बरं. शेवटी हे धाडस अनिच्छेने थांबवण्यात आलं. एवढं सगळं घडूनही या मोहिमेच्या प्रणेत्याची भारत पाहण्याची इच्छा कधीच नाहीशी झाली नाही. परंतु वाढत्या वयाबरोबर इतर आवडी, अभिरुचीच्या रूपातील बंधनं आली आणि त्याचे पाय कर्तव्याच्या साखळ्यांमध्ये जखडले गेले. मग त्यांनी हळहळतच ती इच्छा मनात कुठेतरी मागे सारली. दिनदर्शिकेच्या वर्षाची पानं, काळ एकापाठोपाठ उलटत राहिला आणि मग अनपेक्षितपणे असा एक माणूस भेटला ज्याने त्या जुन्या महत्त्वाकांक्षेला तात्पुरतं
पण सुस्पष्टपणे जिवंत केलं. कारण त्याचा चेहरा सावळा होता, त्याने डोक्यावर फेटा बांधलेला होता आणि तो उगवत्या सूर्याचा देश म्हणजेच हिंदुस्थानातून आला होता. त्यांनी माझ्या जीवनात पदार्पण केलं तेव्हाची चित्र सुस्पष्ट व्हावीत म्हणून मी आठवणींचं तलम जाळं फेकून मागची वर्ष खेचून आणली. हिवाळ्याची लाट वेगाने ओसरू लागली होती, तरी हवेत धुकं भरलेलं होतं आणि कडाक्याची थंडी माझ्या कपड्यांमधून आत शिरू पाहत होती. सर्व बाजूंनी घेरलेल्या अवदासिन्याने माझ्या दुबळ्या हृदयाला आपल्या कचाट्यात घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मी एका झगझगीत प्रकाशाच्या कॅफेमध्ये शिरलो आणि तिथली आरामदायक ऊब उसने घेण्याचा प्रयत्न करू लागलो. गरमागरम चहाचा कप, तो एरवी तरतरी आणायचा, तोही माझी शांती मला पुन्हा देऊ शकत नव्हता. माझ्या आजूबाजूच्या जडशीळ वातावरणाला मी हद्दपार करू शकत नव्हतो. विषादाने मला आपल्या विळख्यात घेण्याचा जणू ठाम निर्धारच केला होता. माझ्या हृदयावर काळ्या पटलांचं आच्छादन होतं. ही अस्वस्थता, बेचैनी सहन करणं जड जात होतं आणि शेवटी या अस्वस्थतेने मला कॅफेबाहेर काढून रस्त्यावर आणलं. मला माहीत असलेल्या पुस्तकांच्या एका छोट्या दुकानासमोर माझे पाय थपकेपर्यंत चिरपरिचित रस्त्यावरून मी निरुद्देश भटकत होतो. ते दुकान म्हणजे एक प्राचीन इमारत असून तिथे तिच्या इतकीच प्राचीन पुस्तकं आहेत. त्या दुकानाचा मालक म्हणजे एक चमत्कारिक माणूस, जणू मागच्या शतकातील शिल्लक असलेला एक मानवी अवशेष. या महत्त्वाच्या साहित्यासाठी जसा त्याचा फारसा उपयोग नव्हता, तसंच ते युगप्रवर्तक साहित्य त्याच्या काही कामाचं नव्हतं. तो फक्त दुर्मिळ वजनदार पुस्तकाचं बाळ आणि प्रारंभिक आवृत्त्या बाळगायचा. पण दुर्बोध, गूढ आणि जिज्ञासापूर्ण विषयात त्याचा हातखंडा होता. आडमार्गाचे आणि चाकोरी बाहेरचे विषय शिकवण्याबाबत त्याचं ज्ञान पुस्तक विक्री इतपत निश्चितच उल्लेखनीय होतं. मला त्या दुकानात वेळोवेळी जायला आणि त्याच्याशी या गोष्टींची चर्चा करायला आवडायचं. मी त्या दुकानात प्रवेश केला आणि त्याला अभिवादन केलं. थोडा वेळ ती कातडी बांधणीची पिवळी पडलेली पानं चाळली. त्या धुरकट अस्पष्ट पानांना बारकाईने निरखलं. मला त्यात थोडा रस निर्माण झाला म्हणून मी त्यांना अधिक काळजीपूर्वक तपासून पाहू लागलो. त्या चष्मीश दुकानदारांनी माझ्या कुतूहलाची नोंद घेतली आणि आपल्या सवयीनुसार त्या पुस्तकाच्या विषयासंबंधी म्हणजे पुनर्जन्मासंबंधी बोलायला सुरुवात केली. त्या म्हाताऱ्या माणसाने आपल्या सवयीप्रमाणे एकतर्फी विवाद चालू ठेवला. त्या विलक्षण तत्त्वप्रणालीविषयी तो इतका सविस्तर बोलत होता की असं वाटावं जणू त्या बाबतीत चांगलं वाईट काय हे त्या लेखकापेक्षा त्यालाच जास्त समजत होतं आणि त्या विषयातील अभिजात तज्ज्ञ त्याच्या बोटाच्या इशाऱ्यांवर खेळत होते. अशा रीतीने मी बरीच जिज्ञासापूर्ण माहिती गोळा केली. अचानक मला दुकानाच्या दूरवरच्या टोकाशी एका माणसाची चाहूल ऐकू आली आणि वळून पाहिलं तर अंधाऱ्या भागातून एक उंच आकृती समोर येत होती. त्या अंधाऱ्या भागातील आतल्या छोट्याशा खोलीत किमती पुस्तकं ठेवण्यात आली होती. तो आगंतुक एक भारतीय होता. खानदानी रुबाबात पावलं टाकत तो त्या दुकानासमोर उभा राहिला. तो शांतपणे म्हणाला, माझ्या मित्रांनो, अनाहूतपणे मध्येच नाक खुपसल्याबद्दल माफ करा, पण तुम्ही चर्चा करत असलेला विषय माझ्या आवडीचा असल्यामुळे माझं लक्ष आपोआपच तुमच्या संभाषणाकडे खेचलं गेलं. ज्यांनी मानवाची पृथ्वीवर वारंवार जन्म घेण्याची पुनर्जन्माची कल्पना सर्वात पहिल्यांदा मांडली त्या अभिजात लेखकाचा उल्लेख तुम्ही आत्ता केला. ग्रीक तत्त्वज्ञानी, सूज्ञ आफ्रिकन आणि प्रारंभीचे ख्रिश्चन पाद्री यांच्या खोल मनांना ही शिकवण तत्त्वप्रणाली चांगलीच समजली आहे हे मी मान्य करतो, पण तिचा खरा उगम कुठून झाला असावा असं तुम्हाला वाटतं? तो क्षणभर थांबला, पण या प्रश्नाच्या उत्तराची वाट न पाहता स्वतःच उत्तरला, मला सांगण्याची परवानगी द्या. तो स्मित करीत पुढे म्हणाला, भारताने प्राचीन जगात सर्वात पहिल्यांदा पुनर्जन्माच्या तत्त्वाचा स्वीकार केलेला तुम्हाला आढळेल. हे तर माझ्या भूमीवरील लोकांचं मुख्य तत्त्व होतं, अगदी पुरातन काळीसुद्धा. वक्त्याच्या चेहऱ्याने मला आकर्षित केलं. मला त्याचे व्यक्तिमत्व हजारो भारतीयांमध्ये उठून दिसणारं असाधारण असं वाटलं. सर्वसाधारण हिंदूंच्या त्वचेपेक्षा त्याची त्वचा थोडी जास्तच गडद रंगाची होती. शक्तिसंचय केलेल्या त्या माणसाची भेदक नजर, मजबूत जबडा आणि उंच माथा वारंवार लक्ष वेधून घेत होता. त्याने अतिशय भव्य फेटा बांधला होता. त्या फेट्याचा मध्यभाग झगमगत्या हिऱ्याने सुशोभित होता. फेट्याव्यतिरिक्त त्याचा बाकीचा पोशाख युरोपियन पद्धतीचा आणि उच्च दर्जाचा होता. काउंटरमागे बसलेल्या म्हाताऱ्या दुकानदाराला
त्याचं ते किंचित उपदेशात्मक शब्द फारसे रुचले नाहीत. त्याचा जोरदार विरोधच समोर आला. पण असं होऊच कसं शकतं? खरं तर पूर्वेतील शहरं ख्रिस्तपूर्व काळात भरभराटीला आलेल्या संस्कृतीची केंद्र होती. प्राचीन काळातील सर्वोत्तम प्रतिभा अथेन्स आणि अलेक्झांड्रियाच्या निकटवर्ती भागात उदयाला आल्या. त्यानंतर त्यांच्या कल्पना दक्षिणेकडे आणि पूर्वेकडे पसरत भारतापर्यंत पोचल्या. एखाद्या बालकाचं बोलणं मोठ्या माणसाने ज्या धीराने ऐकून त्यावर स्मित करावं, तसा त्या भारतीय माणसाचा आविर्भाव होता. अजिबात नाही, त्याने त्वरित उत्तर दिलं. जे खरोखर घडले ते तुमच्या ठाम प्रतिपादनाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. तुम्हाला खरंच असं म्हणायचे की प्रगतिशील पाश्चात्य देशांना त्यांचं तत्त्वज्ञान मागासलेल्या पूर्वेकडून घ्यावं लागलं? हे शक्यच नाही. त्या दुकानदाराने तितक्याच तीव्रतेने निषेध व्यक्त केला. का नाही? मित्रा, तुम्ही पुस्तकं पुन्हा वाचा आणि हे समजून घ्या की पायथागोरसने भारतात येऊन ब्राह्मणांकडून ज्ञान मिळवलं. मग युरोपला परतल्यावर पुनर्जन्माचा सिद्धांत शिकवायला आरंभ केला. ही तर केवळ एक घटना आहे. असे अनेक संदर्भ मला देता येतील. तुम्ही भारताचा मागासलेला देश म्हणून केलेल्या उल्लेखाचं मला हसू येतं आहे. हजारो वर्षापूर्वी आमचे साधू अतिगहन समस्यांवर चिंतन करत होते, तेव्हा तुमच्या देशातील लोकांना या समस्यांच्या अस्तित्वाचीही जाणीव नव्हती. त्याने अचानक थांबून उत्सुकतेने आमच्याकडे पाहिलं आणि त्याचे शब्द आमच्या मनात उतरावेत म्हणून वाट पाहू लागला. मला वाटलं तो म्हातारा दुकानदार थोडासा गोंधळला. यापूर्वी मी त्याला इतका शांततेत बुडून गेलेला किंवा इतर माणसांच्या बुद्धिचातुर्याच्या अधिकारवाणीने इतक्या उघडपणे प्रभावित झालेला कधीही पाहिला नव्हता. मी त्या भारतीय ग्राहकाचं म्हणणं शांतपणे ऐकलं, परंतु त्यावर कोणतीच प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला नाही. सगळ्यांना जाणवेल असं मौन आता सभोवताली पसरलं होतं. आम्हीही त्याचा मान राखून ते मौन भंग करण्याचा प्रयत्न न करता केवळ त्याचा अनुभव घेत राहिलो. लवकरच तो भारतीय अचानक मागे वळला आणि आतल्या खोलीत निघून गेला. काही क्षणातच तिथल्या शेल्फवरून त्याने निवडलेलं एक भारी पुस्तक घेऊन तो बाहेर आला. त्याने पुस्तकाची किंमत चुकवली आणि दुकानातून बाहेर पडला. तो दाराशी पोहोचेपर्यंत मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे विचारपूर्वक पाहत राहिलो. अचानक तो पुन्हा वळला आणि माझ्याजवळ आला. त्याने त्याच्या खिशातून पाकिट काढलं. त्या पाकिटातून एक व्हिजिटिंग कार्ड बाहेर काढत चेहऱ्यावर किंचित स्मित आणून त्याने विचारलं, हा संवाद माझ्याशी चालू ठेवाल का? मी आश्चर्यचकित झालो खरा, पण त्याच्या प्रस्तावाला आनंदाने होकार दिला. त्याने मला भोजनाच्या आमंत्रणासह ते कार्ड दिलं. त्या अनोळखी माणसाचं घर शोधायला आम्ही संध्याकाळी बाहेर पडलो. हे काम तसं सोपं नव्हतं, कारण माझ्या सोबतीला होतं रस्त्यावर उतरलेलं असुखद धुकं. मला वाटतं शहराला कवेट लपेटून घेणाऱ्या आणि प्रकाश मंद करणाऱ्या धुक्यात एखाद्या कलाकाराला कधीकधी रोमांचक सौंदर्य आढळू शकतं, पण माझ्या मनात त्या भेटीविषयी इतकी उत्सुकता होती की मला भोवतालच्या वातावरणात ना सौंदर्य जाणवत होतं ना सुखदपणा. दडपण आणणाऱ्या एका उंचच्या उंच दरवाजापाशी माझा प्रवास थांबला. त्याच्या दोन्ही बाजूंना लोखंडी कमानीमध्ये 2 मोठे दिवे येणाऱ्याचं स्वागत करण्याच्या आविर्भावात उजळले होते. त्या घरात पाऊल टाकल्याबरोबर मला सानंद आश्चर्यानं घेरलं, कारण त्या भारतीयाने त्याच्या घराच्या त्या अनोख्या सजावटीविषयी काहीच संकेत केलेला नव्हता. या सजावटीसाठी त्याने उच्च दर्जाच्या अभिरुचीचा केलेला वापर आणि सढळ हाताने खर्च केलेले पैसे उघडपणे दिसत होते. एवढं सांगणं पुरेसं आहे की मी एका विशाल दालनात होतो. हे दालन अत्यंत अनोख्या रीतीने सजवलेलं आणि त्याच्या भव्य सजावटीत अनेकविध रंगछटा असलेलं होतं. माझ्या माहितीनुसार तो एखाद्या एशियन महालाचा भाग असावा. बंद होणाऱ्या दारामागे मी भुरकट, अतिथंड आणि पाश्चिमात्य जग बाहेर सोडून एका वेगळ्या विश्वात प्रवेश केला. ते दालन विचित्र, कुतूहलजनक रीतीने भारतीय आणि चीनी शैलीच्या मिश्रणानं सजवलं होतं. त्या सजावटीत लाल, काळा, सोनेरी रंग प्रामुख्याने नजरेत भरत होता. चकचकीत दैदिप्यमान पडदे भिंतीवर झुलत होते. त्यावर चिनी ड्रॅगन पसरले होते. सगळ्या कोपऱ्यांमधून लाकडी, हिरव्या रंगाची ड्रॅगनची मुंडकी उग्रपणे पाहत होती. त्यांना आधार देणाऱ्या कमानीवर उंची हस्तकला केलेली होती. दाराच्या दोन्ही बाजू रेशमी पडद्यांनी सजवल्या होत्या. पायाखाली नक्षीदार लाकडी तक्क्याची जमीन होती. तिच्यावर भारतीय पद्धतीचं
ठळक काम केलेले जाड लोकरीचे गालिचे अंथरले होते. ते इतके जाड होते की आपलं पाऊल त्यात आरामात गडप व्हावं. समोरच पूर्ण लांबीचे विशाल व्याघ्रांबर म्हणजे वाघाचं कातडं पसरलं होतं. शिशाचं आवरण असलेल्या कोपऱ्यातील एका छोट्या टेबलाकडे माझी नजर गेली. त्याच्यावर काळे शिसवी मंदिर होतं, ज्याची दोन्ही दारं सोन्याने मढवलेली होती. देव्हाऱ्यात मला भारतीय देवाची ओझरती आकृती दिसली. कदाचित ती बुद्धाची मूर्ती असावी, कारण त्या चेहऱ्यावर गूढ अगम्य शांती होती आणि 2 अर्धोन्मिलित नेत्र नासिकेच्या टोकाकडे पाहत होती. माझ्या यजमानाने मला मनपूर्वक अभिवादन केलं. तो नखशिकांत काळ्या डिनर सूटमध्ये सज्ज होता. असा माणूस कोणाच्याही सहवासात असला तरी नक्कीच लक्ष वेधून घेईल असा विचार क्षणभर माझ्या मनात डोकावून गेला. काही मिनिटांनंतर आम्ही दोघं जेवायला बसलो. काही स्वादिष्ट रुचकर पदार्थ वाढण्यात आले आणि इथेच पहिल्यांदा मी भारतीय आमटीची चव चाखली. ती अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते. आम्हाला जेवण वाढणारा नोकर देखील चित्रासारखा दिसत होता. त्याने पांढरं जॅकेट आणि ट्राउझर घातलं होतं आणि त्यावर सोनेरी रंगाचा सुती कंबरपट्टा आणि पांढरा शुभ्र फेटा बांधला होता. जेवणादरम्यान आमचं बोलणं वरवरचं आणि इकडचं तिकडचं होतं. तेव्हाही मला जाणवलं, माझा यजमान जे बोलायचा, ज्या विषयाला स्पर्श करायचा, त्या प्रत्येक वेळी तो बोलत असलेला प्रत्येक शब्द हा जणू शेवटचा आहे अशा अधिकारवाणीने बोलत होता. त्याची विधानं इतक्या अर्थपूर्ण रीतीने शब्दात गुंफली गेली होती की तिथे एखाद्याच्या प्रतिवादाला वावच नव्हता. आत्मविश्वासाने परिपूर्ण असं त्याचं बोलणं म्हणजे जणू काही त्याविषयीचा अंतिम शब्दच असावा. त्याच्या या आश्वासक वृत्तीपुढे प्रभावित होण्यावाचून मला गत्यंतर नव्हतं. जेवणानंतर कॉफीचा आस्वाद घेत असताना त्याने स्वतःबद्दल थोडंफार सांगितलं. त्यातून मला त्याने भरपूर प्रवास केलेला असून प्रवासासाठी आवश्यक ती साधनसामग्री त्याच्यापाशी आहे हे समजलं. त्याने तिथे 1 वर्ष घालवलं होतं. त्या चीनबद्दलचा ठळक प्रभाव त्याच्या बोलण्यातून मला जाणवला. जपानविषयी त्याने केलेलं भविष्यकथन विलक्षण संक्षिप्त पण मुद्देसूद होतं. अमेरिका, युरोप या सगळ्यांपेक्षा चमत्कारिक, विलक्षण म्हणजे सिरियातील ख्रिस्ती मठात त्याने काही काळ घालवला होता. त्या जीवनाविषयी तो आवर्जून बोलला. शेवटी जेव्हा आम्ही सिगरेट पेटवल्या तेव्हा त्यांनी त्या विषयाला हात घातला ज्याचा उल्लेख त्या पुस्तकाच्या दुकानात केला गेला होता. पण तो इतर विषयांवर बोलू इच्छित होता हे उघड दिसत होतं, कारण लवकरच त्यांनी मोठ्या मुद्द्याचा मार्ग धरला आणि भारताच्या पुरातन ज्ञानाच्या विषयाला तोंड फोडलं. आमच्या काही साधूंची शिकवण, तत्त्वप्रणाली आधीच पश्चिमेपर्यंत पोचली आहे, त्यांनी भारदस्तपणे सांगितलं. पण अनेक बाबतीत खऱ्या शिकवणीचा अर्थ चुकीचा घेतला गेला आहे. अगदी काहीच्या बाबतीत त्यांना खोटंही ठरवण्यात आलं आहे. अर्थात मला त्याविषयी काही तक्रार करायची नाही. आज भारत काय आहे? हा देश आता त्याच्या गतकालीन उच्चकुलीन संस्कृतीचं प्रतिनिधित्व करत नाही. त्या संस्कृतीची महानता लोप पावली आहे ही अत्यंत दुःखद बाब आहे. काही मोजक्या आदर्शांना सांभाळण्यापायी लोक फसव्या धार्मिक बंधनांच्या आणि खुळ्या चालीरूढींच्या वादविवादांच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. या रासाचं कारण काय? मी त्याला विचारलं. माझा यजमान गप्प झाला. काही क्षण शांतता पसरली. मी त्याला निरखून पाहू लागलो. त्याच्या पापण्या झुकलेल्या होत्या. त्याचे नेत्र अर्धवट मिटले गेले आणि मग त्याने हळूच शांततेचा भंग केला. माझ्या मित्रा, कधी एकेकाळी माझ्या भूमीत मोठमोठे सिद्धपुरुष त्रिकालज्ञानी होऊन गेले. त्यांनी जीवनाच्या रहस्याचा खोलवर शोध घेतला. त्यांचा सल्ला सामान्य जनताही घ्यायची आणि राजे महाराजेही घ्यायचे. त्यांच्या प्रेरणेच्या कृपाछत्राखाली भारतीय संस्कृती तिच्या अत्युच्च शिखरावर पोचली होती. पण आज ते कुठे आहेत? त्यांना कुठे शोधायचं? 2 किंवा 3च असे असतील, अज्ञात, ज्यांची कोणी दखलही घेत नाही. आणि जेव्हा त्यांनी आधुनिक जीवनाच्या मुख्य प्रवाहापासून माघार घ्यायला सुरुवात केली तेव्हा आमच्याही ऱ्हासाला सुरुवात झाली. बोलता बोलता त्याची मान इतकी झुकली की शेवटी त्याची हनवटी त्याच्या छातीवर टेकली. त्या शेवटच्या वाक्याबरोबर त्याच्या आवाजाला चढलेली दुःखाची झालरही माझ्या कानांना जाणवली. काही काळ तो माझ्यापासूनही दूर गेल्यासारखा वाटला. त्याची चेतना आत्मविषादपूर्ण ध्यानाच्या अवस्थेत लपटली गेली. त्याच्या कुतूहल निर्माण करणाऱ्या रसपूर्ण आणि निश्चित आकर्षक वाटणाऱ्या व्यक्तिमत्वाने मी पुन्हा एकदा प्रभावित झालो. काळे आणि चमकदार डोळे त्याची तीक्ष्ण मानसिकता व्यक्त करत होते. मृदू आणि सहानुभूतीपूर्ण आवाज एका कनवाळू हृदयाची ग्वाही देत होता.
तो मला आवडतोय असं मला पुन्हा एकदा नव्याने वाटलं. एक नोकर आवाज न करता दालनात येतो आणि लाखेचं आवरण चढवलेल्या टेबलाजवळ जातो. तो एक अगरबत्ती पेटवतो आणि निळा धूर छतापर्यंत जाऊ लागतो. खोलीभर एक अनोळखी भारतीय सुगंध दरवळू लागला. तो असुखद नक्कीच नव्हता. अचानक माझ्या यजमानाने आपलं डोकं वर उचललं आणि माझ्याकडे पाहू लागला. मी असं सांगितलं का की अजून तसे 2 किंवा 3 साधू आहेत? त्याने विचित्रपणे विचारलं. अरे हो, मी तसं म्हणालो होतो. मला एक महान साधू माहीत आहेत. आता मी त्याबद्दल फारसं बोलत नाही, पण ते माझं अहोभाग्य आहेत. त्यांना ईश्वराचं ज्ञान प्राप्त झालं होतं. ते माझे पिता, मार्गदर्शक, शिक्षक आणि मित्र होते. मी त्यांच्यावर सख्ख्या मुलाप्रमाणे प्रेम करायचो. ज्या सुदैवी काळात मी त्यांच्याबरोबर राहू शकलो, त्यावेळी मला आयुष्य स्वतःमध्येच परिपूर्ण असल्याची जाणीव झाली. कलेची आवड आणि सौंदर्याला आदर्श मानणाऱ्या मला त्यांनी महारोगी, कंगाल आणि विद्रूप स्त्री पुरुषांमध्ये दैवी सौंदर्य पाहायला शिकवलं. शहरापासून दूर जंगलातील एका पर्णकुटीत त्यांचं वास्तव्य असायचं. मी त्या स्थानी अकस्मातच गेलो. त्या दिवसानंतर मी त्यांना कित्येकदा भेटलो. मला शक्य होईल तितकं त्यांच्यासोबत राहिलो. त्यांनी मला बरंच शिकवलं. खरंच अशा थोर व्यक्तीमुळे माझा देश महान होता आणि असा माणूस कोणत्याही देशाला महानता प्रदान करू शकतो. मग त्याने सार्वजनिक जीवनात येऊन भारताची सेवा का केली नाही? मी मनमोकळेपणाने विचारलं. तो भारतीय आपली मान नकारार्थी हालवत म्हणाला, असा असाधारण माणसाच्या मनातील हेतू आपल्यासारख्यांना कळणं बरंच अवघड असतं. तुमच्यासारख्या एका पाश्चात्याला तर ते समजणं दुपटीनं अवघड जाईल. कदाचित या प्रश्नावर त्याचं उत्तर असं असू शकेल की सेवा गुप्तपणे केली जाऊ शकते. मनाच्या अतिंद्रिय शक्तीद्वारा न दिसणाऱ्या पण शक्तिशाली पद्धतीद्वारा दुरूनही प्रभाव पाडता येतो. ते असंही म्हणू शकतात की अवनती पावलेल्या समाजाने तोपर्यंत वेदना सहन करायला हव्यात जोपर्यंत त्यातून सुटकेचा विधिलिखित काळ येत नाही. मी त्याच्या उत्तराने बुचकळ्यात पडलो. हे मी कबूल केलं. बरोबरच आहे माझ्या मित्रा, मला हेच अपेक्षित होतं, ही त्याची प्रतिक्रिया होती. त्या अविस्मरणीय संध्याकाळनंतर मी त्या भारतीयाच्या घरी खूपदा भेटी दिल्या. त्याच्या असाधारण ज्ञानाचं मला जितकं प्रलोभन वाटायचं तितकंच त्याच्या भव्य व्यक्तिमत्वाचा आकर्षकपणा मला त्याच्याकडे खेचून न्यायचा. त्याने माझ्या महत्त्वाकांक्षेची दोरी ताणली होती आणि जीवनाच्या अर्थाची खोली मापायची माझी इच्छा तीव्र केली होती. तो माझं बौद्धिक कुतूहल शमवण्यापेक्षा खऱ्या योग्यतेचं सुख जिंकण्यासाठी उद्दीपित करायचा. एका संध्याकाळी आमच्या संभाषणाला लागलेल्या वळणामुळे माझ्या नशिबी महत्त्वपूर्ण परिणाम मिळणं लिहिलं गेलं. तो कित्येकदा त्याच्या देशवासियांच्या विचित्र रूढी आणि विशिष्ट परंपरांविषयी चर्चा करायचा. कधीकधी तो त्याच्या अद्भुत देशातील विशिष्ट लोकांचे शब्दचित्र रंगवायचा. त्या संध्याकाळी त्याने विशिष्ट श्रेणीतील योगींचा उल्लेख केला. परंतु माझ्या मनात योगी या संज्ञेच्या खऱ्या अर्थाबद्दल अस्पष्ट आणि विसंगत कल्पना होती. माझ्या वाचनादरम्यान काही वेळा ही संज्ञा नजरेला आली होती, पण प्रत्येक वेळी त्या संज्ञेमागचा संदर्भ भिन्न भिन्न असल्यामुळे स्वाभाविकपणे गोंधळ उडायचा. तेव्हा माझ्या या मित्राने योगी शब्द वापरताच मी त्याला मध्येच थांबवून त्याविषयी जास्त माहिती देण्याची विनंती केली. अगदी आनंदाने सांगतो, तो उत्तरला. पण मी त्याला योगी म्हणजे नेमकं काय याची एक व्याख्या देऊ शकणार नाही. माझे वेगवेगळे देशबांधव या संज्ञेची वेगवेगळी व्याख्या करतील यात शंका नाही. उदाहरणार्थ, असे हजारो भटके भिकारी आहेत ज्यांच्यासाठी ही संज्ञा वापरली जाते. त्यांच्या झुंडीच्या झुंडी खेड्यापाड्यात जातात आणि ठराविक वेळी होणाऱ्या जत्रांमध्ये कळपाने उपस्थिती लावतात. काही असेही आहेत जे केवळ आळशी भटके आहेत, शिवाय दुर्व्यसनीही आहेत. तर बरेच जण पूर्णपणे अशिक्षित आहेत. ते ज्या योगाचा मुखवटा धारण करून सोंग घेत आहेत त्या योगाच्या विज्ञानाची तत्त्वप्रणाली आणि इतिहास काय आहे याविषयी अनभिज्ञ आहेत. तो त्याच्या सिगरेटच्या टोकाशी जमा झालेली राख झटकायला थांबला. ज्याच्यावर हिमालय चिरंतन नजर ठेवून आहे अशा ऋषिकेशसारख्या काही ठिकाणी जा. तिथे तुम्हाला अगदीच वेगळ्या लोकांचा वर्ग आढळेल. ते साध्या झोपड्यात किंवा गुहेत राहतात, अल्पभोजन घेतात आणि अविरत देवाचं नाव घेतात. धर्म हा त्यांचा श्वास असतो. त्यांच्या मनात तो दिवस रात्र व्यापलेला असतो. ते खूपसे चांगले लोक आहेत. ते आमची पवित्र पुस्तकं वाचतात आणि मंत्रपठण करतात. त्यांनाही योगी म्हटलं जातं, पण तरीही त्यांच्यात
आणि अजाण जनतेवर डोळा ठेवून असलेल्या भिकाऱ्यांमध्ये असं कोणतं तत्त्व समान असतं? बघितलंस, ही संज्ञा किती लवचिक आहे ते. या 2 वर्गामध्ये इतर काही जण आहेत ज्याच्यात या दोन्ही प्रकारच्या लोकांचे गुण असतात, आणि तरीही या योग्यांच्या अंगी असलेल्या गूढ शक्तीबाबत काही खास असावं असं दिसतं, मी म्हणालो. हो, आता तू दुसरी व्याख्या ऐकायला हवीस, तो हसत मला म्हणाला. मोठ्या शहरापासून दूर, एकाकी, जंगलाच्या विजनवासात किंवा पर्वतांच्या गुफांमध्ये काही विलक्षण व्यक्ती अज्ञातवासात राहतात. ते त्यांचं पूर्ण जीवन अशा अभ्यासासाठी वाहून घेतात, ज्या सरावामुळे त्यांना अद्भुत शक्ती मिळवता येतात असा त्यांचा विश्वास असतो. यापैकी काही लोक धर्माचा कोणताही उल्लेख करायचं टाळतील आणि त्याला तुच्छ मानतील, तर इतर काही खूप धार्मिक असतात. पण हे सगळे अदृश्य, अस्पर्श, अमूर्त बळावर कब्जा करण्यासाठी त्यांना निसर्गापासून हिरावून घेण्याच्या संघर्षात गुंतलेले असतात. हे बघ, भारत हा कधीच त्याच्या गूढ आणि रहस्यमय, अगम्य अशा परंपरांशिवाय अस्तित्वात नव्हता. जे चमत्कार घडवून आणू शकतात अशा प्रवीण व्यक्तींच्या अनेक कथा सांगितल्या जातात. आता अशा माणसांनाही योगीच म्हटलं जातं. तू अशा माणसांना कधी भेटलास? तुझा या परंपरांवर विश्वास आहे? मी निरागसपणे विचारलं. तो गप्प बसला. आपलं उत्तर कोणत्या शब्दामध्ये व्यक्त करावं या विचारात तो गडलेला दिसला. कोपऱ्यातल्या त्या शिसवी देव्हाऱ्याकडे माझे डोळे वळले. आमच्या खोलीत पसरलेल्या त्या मंद प्रकाशात देवारातील सोन्याने मढवलेल्या कमलासनावरील बुद्ध माझ्याकडे पाहून कनवाळू स्मित करत आहे असं मला वाटून गेलं. क्षणभर त्या वातावरणात अस्वाभाविक, विलक्षण असं काहीतरी आहे हे मानायला मी तयार झालो, आणि मग त्या भारतीयाच्या स्पष्ट आवाजाने माझी विचारशृंखला तुटली. माझ्या भटकलेल्या कल्पना जागेवर आल्या. पहा, त्याने शांतपणे माझ्यासमोर काहीतरी धरलं. त्याने ते त्याच्या कॉलर खालून काढलं. मी ब्राह्मण असून हा माझा पवित्र धागा आहे. हजारो वर्षाच्या कडक विभक्तीमुळे माझ्या जातीत काही गुण सहज वृत्तीसारखे भिनले आहेत. पाश्चात्य शिक्षण आणि पाश्चात्य देशांचा प्रवास त्यांना कधीच दूर करू शकला नाही. एक ब्राह्मण या नात्याने परमशक्तीवरील श्रद्धा, अलौकिक किंवा पारलौकिक शक्तीच्या अस्तित्वावर विश्वास, मानवातील आध्यात्मिक उन्नती मान्य करणं यासारख्या काही गोष्टी माझ्यात जन्मजातच आलेल्या आहेत. मला त्यांना नष्ट करायचं असलं तरी मी तसं करू शकणार नाही, कारण जेव्हा त्यांच्याशी लढण्याचा मुद्दा उद्भवला तेव्हा त्यांच्या शक्तीपुढं माझं काहीच चालत नाही. म्हणून जरी तुमच्या आधुनिक सिद्धांताविषयी आणि पद्धतीविषयी मला सहानुभूती वाटत असली तरी मी तुमच्या प्रश्नाला याशिवाय दुसरं काय उत्तर देऊ शकतो? मी विश्वास ठेवतो. त्याने माझ्याकडे काही क्षण उत्सुकतेने पाहिलं. नंतर पुढे सांगू लागला. होय, मी अशा माणसांना भेटलो आहे. 1दा, 2दा, 3दा. त्यांना भेटणं अवघडच आहे. मला वाटतं कधी काळी त्यांना सहज शोधता येत असेल, पण आज ते जवळजवळ अदृश्य झाले आहेत. पण मला वाटतं की ते अजूनही अस्तित्वात आहेत. शक्य आहे माझ्या मित्रा. त्यांना शोध घेणं हा वेगळाच विषय आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी दीर्घ काळ लागेल. तुझा शिक्षक तो त्यांच्यापैकी एक होता? नाही, तो आणखीन उच्च कोटीचा होता. मी तुला सांगितलं नाही का की ते एक ऋषी होते? ऋषी शब्द माझ्या पचनी पडण्याआधी त्याच्यावर अधिक प्रकाश टाकणं गरजेचं होतं. मी त्याला तसं सांगितलं. ऋषी हे योग्यांपेक्षा वरच्या पातळीवर असतात, तो उत्तरला. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत मानवी चारित्र्याच्या प्रांताला लागू पडू शकतो. शारीरिक उत्क्रांतीसोबतच आध्यात्मिक उत्क्रांती होत असते. ही ब्राह्मणांची शिकवण मान्य करायला हवी. ज्याने ऊर्ध्व दिशेने होणाऱ्या उत्क्रांतीचं शिखर गाठलं आहे तो माणूस म्हणजे ऋषी. मग तुला त्यांच्या महानतेचा थोडाफार अंदाज येईल. आपण ज्या चमत्कारांबद्दल ऐकतो असे ऋषीही करू शकतात. हो, ते नक्कीच करू शकतात. पण त्यांना अशा चमत्काराचं विशेष महत्त्व वाटत नसतं. पण बऱ्याच योग्यांना तसं वाटतं. त्यांच्या महान इच्छाशक्तीच्या विकासामुळे आणि मानसिक एकाग्रतेमुळे त्यांच्यात अशा शक्ती नैसर्गिकपणेच उदयाला येतात. परंतु हा त्यांचा मुख्य हेतू नाही. उलट ते अशा सिद्धांना तुच्छही मानू शकतात आणि त्याचा वापरही नाकारण्याची शक्यता असते. त्यांचा प्राथमिक हेतू आंतरिकदृष्ट्या त्या दैवी तत्वाशी समधर्मी होणं हा असतो. पूर्वेकडे बुद्ध आणि पश्चिमेकडे ख्रिस्त हे त्याचं ठळक उदाहरण आहे. पण ख्रिस्ताने चमत्कार केले आहेत. हो, पण ते त्यानं केवळ पोकळ आत्मवैभवासाठी केलेत असं तुला वाटतं का?
या चमत्काराच्या आधारे तो सर्वसामान्यांची त्याच्यावर श्रद्धा वाढवून त्यांना मदत करू इच्छित होता. नक्कीच ज्यांना ऋषी म्हणता येईल अशी माणसं जर भारतात अस्तित्वात असली तर लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्यांच्या मागे लागतील, मी अनुमान केलं. शंकाच नाही, पण त्यासाठी आधी त्यांनी स्वतःला जनतेसमोर आणून ते कोण आहेत हे कळू द्यायला हवं. अगदी अपवादात्मक परिस्थिती वगळता ऋषी असं करताना दिसत नाहीत. ते जगापासून अलिप्तच राहू इच्छितात. जे काही जनहिताचं कार्य करू इच्छितात त्या मर्यादित काळापुरते त्यांच्या एकांतवासातून ते बाहेर पडतात आणि पुन्हा अदृश्य होतात. त्यावर मी विरोधाचा सूर लावला की जर त्यांना शोधता येणार नाही अशा जागी ते लपून राहत असतील तर ते त्यांच्या बांधवांची उपयुक्त सेवा कशी करू शकतील. त्या भारतीयांनी संयमी स्मित केलं. ही गोष्ट अशी आहे ज्याला तुम्हा पाश्चात्यांची ही म्हण लागू पडते, कधीकधी बाह्यरूप फसवं असतं, दिसतं तसं नसतं. मला क्षमा करत असशील तर मी सांगेन, अशा लोकांना जवळून समजून घेतल्याशिवाय जग त्यांचं मूल्यमापन करण्याच्या स्थितीत असू शकत नाही. मी सांगितलंच आहे, ऋषी कधीकधी समाजात वावरतात, शहरात जातात. जुन्या काळी जेव्हा ते असं वारंवार करत तेव्हा त्यांचं ज्ञान, शक्ती आणि सिद्धी जनतेसमोर येत असे. त्यांचा प्रभाव त्या काळी मोकळेपणाने स्वीकारला जायचा. अगदी राजे महाराजेसुद्धा अशा महान साधूंना आदराने वंदन करण्यासाठी त्यांच्या पर्णकुटीत जायला कचरत नसत. राज्यकारभारासाठी त्यांचा सल्ला, मार्गदर्शन घेत. पण हे ऋषी त्यांचा प्रभाव मूक आणि अज्ञात पद्धतीने मांडणं पसंत करीत, हेही निश्चित. ठीक आहे, अशा माणसांना भेटायला मला आवडेल आणि अशा काही खऱ्या योग्यांशी सामना झालेला मला खचितच आवडेल, मी स्वतःशीच पुटपुटलो. तू एके दिवशी नक्कीच तसं करू शकशील यात शंकाच नाही, त्याने मला आश्वासन दिलं. तुला हे कसं कळलं? मला थोडा धक्काच बसला. मला हे तेव्हाच माहीत होतं जेव्हा आपली पहिली भेट झाली. हे होतं त्याचं आश्चर्यजनक उत्तर. मला तसं अंतःस्फुरण मिळालं. काहीही म्हटलं तरी काय फरक पडतो, एक असा संदेश जो आतून खोलवर जाणवतो, पण तो बाह्य पुराव्यांनी नष्ट करता येत नाही. माझ्या शिक्षकांनी मला शिकवलं होतं की त्या जाणीवेचा विकास कसा करायचा. आता मी त्यावर विना तक्रार विश्वास ठेवायला शिकलो आहे. एक आधुनिक सॉक्रेटिस, त्याच्या देवाचं मार्गदर्शन लाभलेला, मी अर्धवट विनोदाने म्हटलं. पण मला सांग, तुझी भविष्यवाणी केव्हा खरी ठरेल असं तुला वाटतं? त्याने आपले खांदे उडवले. मी भविष्यवेत्ता नाही, त्यामुळे मी त्या घटनेची नेमकी तारीख तुला सांगू शकत नाही, याचा मला खेद वाटतोय. त्याला सांगायचं असतं तर तो जास्त सांगू शकला असता असं मला वाटलं. तरी मी त्याला फार गळ घातली नाही. मी त्या बाबतीत थोडा विचार करून त्याला एक सूचना केली. मला वाटतं तू शेवटी तुझ्या मायदेशी परतशील. मी जर त्यावेळी तयार असलो तर आपण दोघं एकत्र प्रवास नाही का करू शकणार? आपण ज्यांची चर्चा केली अशा माणसाची भेट घालून देण्यात तू माझी मदत करणार नाहीस? नाही माझ्या मित्रा, तू एकटाच जा. तुझा शोध तू तुझ्या परीनं घ्यावा हे जास्त चांगलं. एका अनोळखी माणसासाठी हे खूप अवघड होईल, मी तक्रार केली. हो, खूप अवघड. तरीही एकटाच जा. माझं म्हणणं बरोबर होतं हे तुला एके दिवशी निश्चितच जाणवेल. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.